मराठा आरक्षण आंदोलक आणि धनगर समाजातील असून देखील ओबीसींसाठी लढणारे लक्ष्मण हाके यांच्यातला संघर्ष तसा नेहमीचाच। पण सोमवारी रात्री मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाकेंना घेरलं। तो मुद्दा आरक्षणाचा नव्हता तर मद्यपानाचा होता। हा संघर्ष पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला आणि का कुणास ठाऊक पोलिसांनी हाकेंची अल्कोहोल चाचणी केली। सारं घडलं ते ॲक्शन, ड्रामा आणि पॉलिटिक्सचा ट्रिपल डोस असलेलं। पाहूया। 30 सप्टेंबरच्या संध्याकाळी पुण्याच्या कोंढवा परिसरातला हा राडा। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके विरुद्ध मराठा आंदोलक। हाकेंनी दारू पिऊन धिंगाणा केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला। हा राडा पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचला। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू झाले। ते गाडीवरनं उतरून शिव्या द्यायला लागले आम्हाला की तुमचा काय संबंध आम्हाला इथं थांबायचं बोलण्याचा। पोलिसांना आम्ही आता सांगितलेलं आहे की हाकेंची पहिली मेडिकल टेस्ट व्हायला पाहिजे, ते दारू पिलेत का नाही हे सिद्ध झालं पाहिजे। कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं गेलो याचा एक जर एव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती, महाराष्ट्राच्या मीडियावरती, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण हाके कधीच तुम्हाला दिसणार। या सगळ्या राड्यात ससून रुग्णालयात हाकेंची अल्कोहोल चाचणीही झाली। तर पोर्शे प्रकरणाचा दाखला देत ससूनमध्ये ही चाचणी नको अशी मराठा आंदोलकांची मागणी होती। सोमवारची रात्र उलटली आणि सकाळी हाकेंनी कोणालाही अपेक्षित नसताना संभाजीराजे छत्रपतींनी हे घडवून आणल्याचा आरोप केला। या पाठीमागं कोल्हापूरचा एक नेता संभाजी भोसले आम्ही राजा मानणार नाही, महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा असू कसा शकतो। संभाजीराजे छत्रपती कारण नसताना चर्चेत आले। पुढच्या काही मिनिटातच संभाजीराजेंच्या संघटनेला निवडणूक आयोगानं पक्ष म्हणून मान्यता दिल्याची बातमी आली आणि जणू हाकेंनी नव्या पक्षाच्या लॉन्चिंगचा प्रोमो चालवल्याची चर्चा झाली। महाराष्ट्रामध्ये एक तिसरी आघाडी होऊ पाहते आणि कुठेतरी आज या तिसरी आघाडी जी आहे या आघाडीला लक्ष्मण हाके हे खऱ्या अर्थाने पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत का असा संशय आज माझ्या मनामध्ये निर्माण। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या तिसऱ्या आघाडी बरोबर लक्ष्मण हाके आपल्याला जर दिसले तर त्यात काही वावगं समजण्यासारखं नाही। राजकारणात काहीही अशक्य नसतं, त्यातही जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तर कल्पनेच्या पलीकडेही घडतं आणि बिघडतं। आता या प्रकरणात नेमकं काय, कोणाची स्क्रिप्ट कुणी लिहिली ते भविष्यात उघड झालं तर समाजकारणातल्या राजकारणाचे वेगळेच रंग आणि ढंग दिसू शकते। ज्ञानेश्वर चौतमल, जितेंद्र शिंगाडेसह विक्रांत शिंदे, पुढारी। तर या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी असणारे लक्ष्मण हाके सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मणजी, पुढारी न्यूजवर स्वागत आहे तुमचं। अनेक वर्जन्स या घटनेची समोर आलेली आहेत। तुम्ही सकाळी एक वर्जन सांगितलेलं आहे, मराठा आंदोलकांकडून एक वर्जन येत आहे, तर पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगा की काय नेमकं घडलं। पहाटे 5 वाजता काय घडलं नेमकं? 5 वाजेच्या दरम्यान माझ्याबरोबर जोपर्यंत गार्ड होता, जोपर्यंत माझी गाडी होती, तोपर्यंत 2 तरुण माझ्याजवळ आले। मते नावाचा तरुण आला, माझ्याशी त्यांनी गप्पा मारल्या आणि त्यांनी तिथून माझ्याबरोबर जवळपास ते घुटमळले सुद्धा आणि तिथून त्यांनी येऊन अमित देशमाने नावाच्या मुलाला कॉल केला आणि त्या दोघांच्या फोनवरनं ज्यांना कॉल केले आणि तो कॉल गोळा करून या सगळ्या लोकांचा मॉब गोळा करून मी ज्या कमानीमधून खाली येतो तिथं मला अडवलं आणि दोन्ही हात पकडून, मानगुटीला पकडून माझ्यावरती जीवघेणा हल्ला केला आणि प्राणघातक म्हणजे हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि हा हल्ला करत असताना त्यांनी संभाजी भोसलेंचं नाव वेळोवेळी घेतलं। तू असं बोललास, तू मानहानिकारक बोललास, तुला असं बोलायचं कुणी अधिकार दिला, तू ओबीसीचा नेता बनायला चालला काय, तुला ठेवतच नाही, असं अर्वाच्य भाषेमध्ये ते शिवीगाळ करत होते। ते सगळं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी घोषणांचा सुद्धा भडीमार केला। आणि मग त्यामधून पोलीस डिपार्टमेंट आलं
आणि पोलीस डिपार्टमेंट आल्यानंतर मी कोंढवा पोलीस चौकीला गेलो आणि कोंढवा पोलीस चौकीला गेल्यानंतर पुढचा तो घटनाक्रम संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. हे खरं आहे. मात्र हाकेजी, तुम्ही आत्तापर्यंत आम्ही बघितलंय की मनोज जरांगेंवर सातत्याने अप्रत्यक्षपणे तुम्ही टीका करत आलेला आहात. मात्र आज थेट तुम्ही छत्रपती संभाजीराजेंचं नाव घेतलं. दोन प्रश्न याच्यातून निर्माण झाले की एकतर तुम्ही मोर्चा थेट वळवलाय त्यांच्यावर, त्यांचं नाव घेण्यामागे काही विशिष्ट कारणं होती का, आजच त्यांच्या पक्षाची घोषणा होणं, इतर सगळ्या टेक्निकल गोष्टी पुढे येणं, आणि दुसरी गोष्ट काय पुरावे तुमच्याकडे? संभाजी भोसले ज्यावेळी अंतरवली सराटीला वेळोवेळी जातात, आम्ही ज्या छत्रपती शिवरायांच्या गादीला प्रमाण मानतो, ज्या गादीला आम्ही वंदन करतो, त्या गादीचे वारस जर फक्त एका जातीची भूमिका घेणार असतील आणि या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येची, भटक्या विमुक्तांची, ओबीसींची, बलुती आलुत्यांची बाजू घेणार नसतील तर आम्ही तुम्हाला राजा कसं म्हणायचं? अशा पद्धतीची एक विनवणी, एक आक्रोश या छत्रपती शिवरायांच्या वारसांप्रती, गादीप्रती आम्ही व्यक्त केला होता. त्याच्यावरती संभाजी भोसलेंनी डायरेक्ट आमच्यावरती टीका केली आणि माझ्यावरती भ्याड हल्ला झाला तो त्यांच्या कार्यकर्त्यांनीच केला, हे मला मान्य आहे. पण याच्याही अगोदर या महाराष्ट्राचे मंत्री, ओबीसींचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा भ्याड प्रयत्न जाधव नावाच्या एका संभाजी भोसलेच्या कार्यकर्त्यांनी केला. आणि ही हिस्ट्री, बॅक हिस्ट्री याला यांनी वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडवलेल्या आहेत. म्हणून आम्ही डायरेक्ट संभाजी भोसले यांच्या कार्यकर्त्यांवरती, कारण ते जे आलेले होते काल सगळेजण मिळून, ते फक्त संभाजी भोसलेंचं नाव घेत होते, म्हणून आम्ही संभाजी भोसले यांच्यावरती हा आरोप केलेला आहे. ठीक आहे. याचे वेगवेगळे वर्जन्स आणि पुढे काय होतं या सगळ्यावर पुढारी न्यूजचं देखील लक्ष असेल. तूर्त धन्यवाद हाकेजी, आपण आम्हाला वेळ दिलात आणि तुमचा वर्जन मांडलात त्याबद्दल. आपल्यासोबत मराठा आंदोलक विनोद पोखरकर देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत आणि त्यांची बाजू सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विनोदजी, स्वागत आहे पुढारी न्यूजवर. ज्या प्रकारे आता हाकेंनी त्यांचा वर्जन सांगितला, नेमकं काय घडलेलं होतं? त्या घटना, ती जी काही तासांमध्ये ही सगळी घटना घडून गेली, नेमकं काय घडलं? तुम्हाला काय कळलंय? काय माहिती समोर आली आहे? आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. लक्ष्मण हाके ही जी व्यक्ती आहे ही केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेली आहे आणि यामुळे काल त्या ठिकाणी रात्री काय घडलं नेमकं हे आपण जर व्हिडिओमध्ये बघितलं तर प्रथमदर्शनी असं दिसतंय की त्यांनी त्या ठिकाणी दारू पिलेली होती आणि जे काही तरुण होते ते तरुण नेमके आता कुठले होते, कोणाचे होते, हा सगळा संशोधनाचा विषय आहे खरं तर. यामुळे एका बाजूला खरं तर आपण असं पाहिलं की त्यांच्यावर त्यांना जाब विचारण्यात आला, परंतु त्याचा बाऊ कुठेतरी करताना दिसत आहेत की मला मारण्याचा प्रयत्न झाला, जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे हे स्वतः तर घडून आणलेलं नाही आहे ना त्यांनी, हा देखील या ठिकाणी शंका आपल्या मनामध्ये निर्माण होती आहे. कारण ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी झालेलं आहे त्यावरून असं वाटतंय की हे सगळं लक्ष्मण हाकेंनी प्रसिद्धीसाठी घडून आणलेलं असावं. त्यामुळे प्रसिद्धीसाठी हापापलेल्या अशा व्यक्तीने अशा पद्धतीने मला जिवे मारण्याचा प्रयत्न होतोय असा वल्गना करणं किंवा हे अतिशय चुकीचं आहे. यामुळे एखाद्या छोट्या घटनेवरून अशा पद्धतीने स्वतःला थेट मारण्याची त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला असा आरोप करणं देखील मला वाटतं चुकीचं आहे. विनोदजी, ज्या प्रकारे मनोज जरांगे स्वतः म्हणतात की कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये आम्हाला ढवळाढवळ करायची नाही आहे, वैयक्तिक आयुष्यामध्ये तो काय खातो पितो, त्याची लाईफस्टाईल काय आहे याच्यामध्ये आम्ही पडणार नाही, मात्र तरीसुद्धा हाकेंची ब्लड टेस्ट करणं, त्यांच्या सॅम्पलसाठी आग्रही असणं, हे सगळं कशामुळे घडलं? काय नेमकं याच्यामागचं लॉजिक आहे? नाही, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मनोजदादा जरांगे पाटलांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं मी पूर्णपणे समर्थन करतो. कारण खाजगी आयुष्यामध्ये एखादा आंदोलक काय करतो, एखादा नेता काय करतो, याच्याशी समाजाला घेणं देणं असणं तसा काही विषय नाही. परंतु कालचा जो प्रकार होता हा खरं तर संपूर्ण आपण पाहिला असेल त्या पुणे शहरामध्ये रस्त्यावर घडलेली घटना होती. त्यामुळे एखाद्या आंदोलकाने, मग तो कुठल्याही घटकाचा, कुठल्याही समाजाचा असू द्या, त्याने अशा पद्धतीने रस्त्यावर कृत्य करणं किंवा अशा पद्धतीने रस्त्यावर त्या ठिकाणी फिरणं किंवा अशा अवस्थेमध्ये फिरणं हे निश्चित त्या ठिकाणी खेदजनक आहे. आणि त्यामुळे मला वाटतं कदाचित जो काही काल प्रकार घडला ते त्या ठिकाणी जे तरुण उपस्थित होते त्यांना अशी एक ते शंका आली की यांनी कदाचित हे मद्यप्राशन केलेलं असावं आणि म्हणून मग बाबा तुम्ही समाजामध्ये वावरत असताना
केवळ एका घटकाला टार्गेट करताय, म्हणजे मराठा समाजाला टार्गेट करताय, जरांगे पाटलांना टार्गेट करताय, छत्रपती संभाजीराजेंना टार्गेट करताय. आणि असं असताना तुम्ही ज्यावेळी अशा पद्धतीने रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने अशा अवस्थेमध्ये आढळता, त्यावेळी निश्चित त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होणं साहजिक आहे. त्यामुळे ते खाजगी आयुष्यात त्यांच्या घरात काय करतात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन काय करतात हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु कुठल्याही आंदोलकाने, कुठल्याही नेत्याने अशा पद्धतीने रस्त्यावर असं प्रदर्शन करणं हे मला वाटतं योग्य वाटत नाही. ठीक, धन्यवाद विनोद पोखरकरजी. तुम्ही तुमचा वर्जन मांडलेलं आहे आणि सविस्तरपणे यावर तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवलीत त्याबद्दल.